मित्रांनो नमस्कार. शरद पवार जातीयवादी आहेत आणि शरद पवारांचा पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. शरद पवार नेहमी जातीयवादी भूमिका घेतात असं स्पष्टपणे राज ठाकरे दुसऱ्या वेळेला म्हणालेत. आता शरद पवारांच्या या जातीयवादी भूमिकेवर राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर भलतीच मिरची संजय राऊतांना देखील लागली आणि शरद पवारांनी देखील याचा खुलासा केला आहे. पहिल्यांदा आपल्याला एक एक गोष्ट नीट बघावी लागेल. मी तुम्हाला कोणतंही वाक्य या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे, कारण आपण ते सगळ्यांनी वारंवार ऐकलेलं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओचा खुलासाच करणार आहे स्पष्टपणे. राज ठाकरे म्हणाले की शरद पवारांच्या राजकारणातल्या राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या प्रारंभापासून जातीयवाद महाराष्ट्रामध्ये वाढला आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसनंच वाढवला, शरद पवारांनी वाढवला. या वाक्यावर शरद पवारांनी आपला खुलासा दिला आणि ते म्हणाले की हे अलीकडच्या काळाविषयी बोलतायत, पक्षाच्या स्थापनेपासून बघायला हवं. आता मी तुम्हाला तीच एक एक गोष्ट जरा स्पष्ट करून सांगणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे 1999 पासून 22 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक अध्यक्षांची कारकीर्द बघितलेली आहे. त्या कारकिर्दीमध्ये म्हणजे अगदी दिवंगत आर पाटील होते, आत्ताचे जयंत पाटील होते, भास्कर जाधव होते, बबनराव पाचपुते होते, मधुकर पिचड होते, छगन भुजबळ होते. अशा अनेक अध्यक्षांना बघितल्या गेलेलं आहे. आता मी तुम्हाला शरद पवार ज्या ठामपणे सांगतायत की मी छगन भुजबळांना अध्यक्ष केलं, मी पिचडांना अध्यक्ष केलं, जरा शरद पवारांच्या पक्षातील अन्य नेत्यांची स्थिती काय आहे ते आपण तपासून बघूया. आता शरद पवारांनी अध्यक्ष केलेल्यांमधले बबनराव पाचपुते आता कुठे आहेत? काय झालंय बबनराव पाचपुतेंचं? बबनराव पाचपुते आता भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, म्हणजे पाचपुतेंना राष्ट्रवादीत राहावं वाटलं नाही. शरद पवारांनी अध्यक्ष केलेले भास्कर जाधव आता कुठे आहेत? तर शरद पवारांनी अध्यक्ष केलेले भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि ते शिवसेनेचे आमदार आहेत. अशी अनेक नेते आपल्याला सांगता येऊ शकतील ज्या शरद पवारांनी छगन भुजबळांचा मराठेतर नेत्यांना अध्यक्ष केल्याचा दावा केला आहे. म्हणजे हे बघा, पवार सुद्धा नावं कशी घेतात. मी छगन भुजबळांना अध्यक्ष केलंय, मी मधुकर पिचडांना अध्यक्ष केलं होतं. काय झालंय बघा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अध्यक्ष केलं गेलं त्या छगन भुजबळांना पुढे तुरुंगात जावं लागलं. 2.5 वर्ष भुजबळ तुरुंगात होते आणि ही सगळी फाईल महाराष्ट्र सरकारकडूनच अग्रेषित झालेली होती. म्हणजे भुजबळ आत जावेत ही महाराष्ट्रातल्याच राजकारण्यांची इच्छा होती. तुम्हाला आठवत असेल, भुजबळांना जेव्हा अटक होण्याची चर्चा सुरू झाली अथवा सेंट्रल एजन्सीजनी यात भुजबळांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा भुजबळांनी विदेशातून आपल्या व्हॉट्सअपच्या DP-वर एक फोटो ठेवला होता आणि त्यात पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीत अनेक चाकू, खंजीर खुपसल्याचं चित्र भुजबळांनी आपल्या DP-वरती ठेवलेलं होतं. आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांची भुजबळांची स्थिती काय झाली हे देखील पवार साहेब यात सांगायला विसरले. भुजबळांचं सोडा, मधुकर पिचड जे तुमचे आदिवासी होते ते मंत्री होते, या मधुकर पिचडांना शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडावा वाटला आणि त्यांना भारतीय जनता पक्षात जावं वाटलं. बबनराव पाचपुते, मधुकरराव पिचड, भास्कर जाधव या तुमच्या 3 प्रदेशाध्यक्षांनी तुमचा पक्ष सोडलेला आहे. अशी स्थिती तुमच्या पक्षाच्या अध्यक्षावर का येते? खास करून तुम्ही ज्यांचा उल्लेख करता पिचड आणि भुजबळांची अवस्था वाईट का झाली आणि पिचडांना पार्टी का सोडावी लागली, या प्रश्नाची उत्तर शरद पवार साहेब देतील का? शरद पवार माझ्या पक्षात जातीयवाद होत नाही असं म्हणतात. बीडच्या जयदत्त क्षीरसागरांना जरा विचारायला हवं की खरंच शरद पवारांच्या पक्षात जातीयवाद होत नाही का?
जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2014ला सत्तेवर होता तोपर्यंत जयदत्त क्षीरसागरांच्या मागे विनायक मेटे नावाचे एक आमदार उपद्रव शक्ती म्हणून लावण्यात आले होते आणि क्षीरसागरांचा शक्तिपात कसा होईल यासाठीचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच केले गेले होते हे जयदत्त क्षीरसागर तरी विसरले असतील का? शेवटी कंटाळून जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत निघून गेले, तिथे ते मंत्री झाले. पण जयदत्त क्षीरसागरांच्या मार्गातील मेटे नावाची अडसर कोण ठेवली होती याबाबत शरद पवार खुलासा करतील का? दुसरे एक अजून आरोग्यमंत्री होते गावित नावाचे. मी राजेंद्र गावित यांच्याविषयी बोलत नाहीये, ते आता शिवसेनेत आहेत, ते काँग्रेसमधून शिवसेनेत गेले भाजप मार्गे. नंदुरबार मधले जे गावित होते, जे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम त्यांनी केलं, त्यांची मुलगी हिना गावित सध्या खासदार आहे त्याच भागातून. त्या गावितांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस कशी वागली, काय केलं गावितांच्या सोबत, का गावित तुम्हाला सोडून देऊन निघून गेले याचाही विचार शरद पवारांनी करण्याची आणि सांगण्याची आवश्यकता होती. भुजबळ, पिचड, जयदत्त क्षीरसागर आणि गावित एवढ्या सगळ्यांनी पक्ष सोडलाय. आता मला आणखी एक नाव सांगायचं आहे, ते म्हणजे केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार विमल मुंदडा. जेव्हा त्या आजारी होत्या, आजारपणात असताना एकदा निवडणूक झाली, निवडून आल्या, पुन्हा त्यांना राज्याचा मंत्री केलं नाही आजारपणाचं कारण सांगून, आणि त्याच्या मुलाच्या राजकारणाचा ऱ्हास कसा होईल यासाठीचीच व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेसमधून बघण्यात आली. विमलताई मुंदडा गेल्याबरोबर त्यांच्या पोटनिवडणुकीत रोमन साठे, पृथ्वीराज साठे त्यांचं नाव, ते निवडून आल्यावर त्यांच्या मनात आमदारकी आणि स्वायत्तता भरण्यात आली. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटानं साठेंना आपल्या सोबत घेतलं, म्हणजे साठेंनी अगदी काँग्रेसचं तिकीट घेण्याची तयारी देखील केलेली होती. पण याच साठेंना बळ देऊन मुंदडांच्या राजकारणाचा ऱ्हास होईल यासाठीचे प्रयत्न कोण केले, त्याला बळ कोण दिलं? शेवटी अक्षय मुंदडाला भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला आणि अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाल्या. किती नावं सांगायची, चला. जातीयवादाचा दाखला देणारी भुजबळ, त्यांना तुम्ही अटक केली, नाईलाज म्हणून सोबत राहिले. पिचड तुम्हाला सोडून देऊन निघून गेले. जयदत्त क्षीरसागर तुम्हाला सोडून देऊन निघून गेले. विमल मुंदडा मृत्यूनंतर मुलगा तुम्हाला सोडून देऊन निघून गेला. गावित तुम्हाला सोडून देऊन निघून गेले. भास्कर जाधव तुम्हाला सोडून निघून गेले. बबनराव पाचपुते तुम्हाला सोडून निघून गेले. यातले एक छगन भुजबळ सोडले तर बाकी सगळे मराठेतर नेते आणि मराठा नेतेही तुम्हाला सोडून गेलेले आहेत. 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठा जातीयवाद वाढला आहे, हे लक्षात घ्या. याचा पुरावा देखील मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे मी या मतावर आलो त्याचा पुरावा मी देखील तुम्हाला देणार आहे. पवार पुरंदरेंचा सन्मान करतानाची छायाचित्र तुम्ही बघितलेली आहेत. अगदी रीत सोयीस्करपणे पुरंदरेंना पुरस्कार देताना पवार आपल्याला दिसतात, ते तुम्ही बघा, फोटो तोही बघा. अचानक काँग्रेसमधले पवार पुरंदरेंचा सन्मान करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार मात्र पुरंदरेंना शिव्या घालतात. असं का होतं हे देखील नीट तपासलं पाहिजे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विषयातलं पवारांचं भाष्य आणि पवारांचं मत काय होतं ते जरा आधी समजून घेणं आवश्यक आहे. हे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचं आहे. तुम्हाला हे पण चांगल्या पद्धतीनं माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री स्थापनेपासून आजपर्यंत होऊ शकला नाही. पवार एकतर पुलोदचे म्हणून मुख्यमंत्री झालेत किंवा काँग्रेसचे म्हणून मुख्यमंत्री झालेत. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पवारांना करता आलेला नाहीये, हे देखील लक्षात घ्या. याच पवारांचं मुख्यमंत्री पदावरूनचं भाष्य काय ते तुम्ही ऐका. सावरकर खऱ्या अर्थाने या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. सावरकरांच्या बाबत पवार हे मत काँग्रेसमध्ये असताना व्यक्त करतात आणि काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यावर मात्र शरद पवारांना सावरकर माफीवीर वाटू लागतात. ज्यांच्याविषयी आद्य स्वातंत्र्यवीर असा उल्लेख पवार करतात त्यांच्याविषयीच पवारांच्या भूमिका अचानक बदलून जातात.
म्हणजे हे देखील एक आश्चर्यकारक. शरद पवार मुख्यमंत्री असताना म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरचा समर्थ रामदासांचा पुतळा स्थापन करतात. तोही फोटो तुम्ही बघून घ्या. आणि अचानक पवारांना रामदास शिवद्रोही वाटायला लागतात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर. काय चूक बोलले राज ठाकरे, हाच माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांच्या मधला जातीयवाद वाढलाय हे लक्षात घ्या. ब्राह्मण मुख्यमंत्री नको यासाठी शरद पवार काय विधान करतात. शरद पवार जेव्हा छत्रपती संभाजीराजेंना खासदार केलं जातं तेव्हा छत्रपतींची नियुक्ती आता पेशवे करू लागले अशा स्वरूपाचं विधान करतात. राज ठाकरेंसोबतच्याच घेतलेल्या मुलाखतीत चंद्रकांत खैरेंची जात शरद पवार काढून पुढच्याच निवडणुकीत खैरेंचा पराभव होतो. हेच शरद पवार सातत्यानं जातीयवाद मांडत आले. औरंगाबादच्या निवडणुकीत हिंदू विरुद्ध मुसलमान अशी लढाई जर कोण केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. औरंगाबादच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान उमेदवाराच्या विरोधामध्ये हिंदू उमेदवार देऊन हिंदू मुस्लिम डिवायडेशन करण्याचं काम शिवसेनेच्याही आधी शरद पवारांनी केलं होतं. हे विसरून चालणार नाही. त्यामुळं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेसोबत जातीयवाद करतात हे स्पष्ट आहे. शरद पवार ज्यांना ज्यांना मोठं करतात त्या माणसांची नावं मी तुम्हाला सांगतो. अमोल मिटकरी सातत्यानं ब्राह्मणांना शिव्या घालतात. पवारांनी त्यांना आमदार करून ठेवलं. सुषमा अंधारे सातत्यानं हिंदुत्व आणि ब्राह्मणत्व यावर आगपाखड करतात. पवारांनी त्यांना आपल्याजवळ घेऊन बसवलेलं आहे. पुण्याचे प्रवीण भाजपच्या गोट्यातून राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आले. त्यांनाही पवारांनी सन्मानाचं स्थान देऊन त्यांना इतिहासकार वगैरे करून टाकलेलं आहे. पवार राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयवादी झाले आणि त्यांनी हा जातीयवाद राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मातीत मिसळवला. या राज ठाकरेंच्या वाक्याशी म्हणूनच मी संपूर्णतः सहमत आहे. नमस्कार.